हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल टिपिकल मिडल क्लास मराठी. मी आज आपण अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू पाहणार आहोत सॅमसंग कंपनीचा जो इन्सुलेटेड फ्लास्क विथ स्टेनलेस स्टील इनर आहे त्याचा, ज्याची की कॅपॅसिटी आहे 1200 ml ची. चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत थर्मस फ्लास्कचे स्पेसिफिकेशन आणि काय काय फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड केले. त्यासाठी सगळ्यात पहिलं तर हे बॉक्स ओपन करून पाहूया आतमध्ये फ्लास्क कसा आलाय म्हणून. आधी हे ओपन करून दाखवते थर्मस कसा आलेला आहे. पाहू शकता आतमध्ये एक स्टेनलेस स्टीलचं भांड आहे आणि बाहेरून एक प्लास्टिकचं कव्हर आहे आणि आतमध्ये म्हणजे स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिक मध्ये इन्सुलेशन प्रोव्हाइड केलंय की जे काही बाहेरचं काही टेम्परेचर वगैरे असेल त्याचा इफेक्ट आतमधल्या पदार्थांवर होणार नाही, यासाठी इन्सुलेशन प्रोव्हाइड करतात. इन्सुलेशन म्हणजे टेम्परेचरचा किंवा हीटचा काहीच आतल्या गोष्टींवर परिणाम होत नाही. हे पर्पल कलरचं थर्मास आहे. दिसताना तर खूप छान दिसतंय, पर्पल आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन. आणि त्याचं हे झाकण आहे आणि इथे जसं की आपण कुठलं पण लिक्विड ओतताना एक पोरिंग कॅव्हिटी असते तशी इथे कॅव्हिटी दिलेली आहे त्यांनी की इझिली ते पोर होईल. आता आपण याची ऍक्च्युअल स्पेसिफिकेशन पाहूया. काय काय त्यांनी आपल्याला फॅसिलिटी दिल्या ते. त्यासाठी आपल्याला हे बॉक्स लागेल. हा फ्लास्क मी इथेच ठेवते आणि हे बॉक्स घेऊन पाहते त्याच्यात काय काय त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले तर कंपनीचं नाव दिलंय सॅमसंग प्लास्ट मुंबई, म्हणजे मुंबईची कंपनी आहे ही. चाय गरम इथे एक 199 म्हणजे हे आपण ज्या शॉपमधनं विकत घेतलंय त्यांनी आपल्याला 200 रुपयांना दिलेलं आहे. पण याची MRP आहे जी खाली दिलेली आहे ती आहे 340. त्याच्यानंतर हा रेड कलरचा आहे आणि हा पर्पल कलरचा, म्हणजे याच्यात वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. आणि इथं लिहिलंय 1200 म्हणजे 1200 जो दिलेला आहे हा जो नंबर आहे तो इंडिकेट करतो की 1200 ml म्हणजे 1.25 लिटर पर्यंत ह्याची स्टोरिंग कॅपॅसिटी आहे या फ्लास्कची. त्याच्यानंतर पाहूया अजून काय काय दिले. हॉट कोल्ड फॉर, खूप छोट्या अक्षरात लिहिलेले त्यांनी हॉट अँड कोल्ड, म्हणजे हे जे फ्लास्क आपण वापरणार आहोत हे गरम पदार्थ ठेवण्यासाठी किंवा थंड पदार्थ, म्हणजे याचा 2 in 1 वापर होणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉंग अँड सेफ, हे जे फ्लास्क आहे हे स्ट्रॉंग आहे, म्हणजे हे जे मटेरियल आहे कार्बोनेटेड किंवा प्लास्टिकचे जे मटेरियल ते खूप स्ट्रॉंग आहे आणि सेफ पण आहे. त्याच्यानंतर इको फ्रेंडली, BPA फ्री. आता 2-3 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल BPA फ्री ही टर्म वापरली जाते. तरी ही एक इंडस्ट्रियल केमिकल टर्म आहे ज्याचा BPA चा फुल फॉर्म असा होतो की बिस्फिनॉल F, आणि हे BPA फ्री आहे कारण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये प्लास्टिक मटेरियल बनवलं जातं तर त्याच्यामध्ये BPA चं कंटेंट खूप जास्त असतं आणि ते आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतं. आणि ज्यावेळेस खायच्या प्यायच्या वस्तूंचा त्याच्याशी संबंध येणार असतो की जसे आपले टिफिन बॉक्स असतील, वॉटर बॉटल असतील किंवा हे फ्लास्क असतील तर त्याच्यासाठी हे BPA फ्री कंटेंट असणं खूप महत्वाचं असतं. त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की हे इको फ्रेंडली आहे. इन्सुलेटेड फ्लास्क विथ SS इनर, म्हणजे इन्सुलेटेड फ्लास्क विथ स्टेनलेस स्टील इनर. तुम्हाला मागाशीच दाखवलेले प्लास्टिक कव्हर, आतमध्ये इन्सुलेशन आणि त्याच्या आतमध्ये स्टेनलेस स्टीलचं एक कंटेनर. असे ही साईड झाली. आता आपण ही साईड पाहून घेऊया. त्यांनी काय सांगितले, केअर म्हणजे तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या. यूज स्पॉन्ज इन्स्टेड ऑफ ब्रश फॉर क्लिनिंग, म्हणजे जेव्हा केव्हा आपण हा फ्लास्क धुणार आहोत किंवा साफ करणार आहोत तेव्हा तुम्ही स्पॉन्ज किंवा जे मऊ घासण्या असतात त्यांचा वापर करायचा आहे. ब्रश किंवा ज्या हार्ड घासण्या असतात की आपल्या लोखंडाच्या वगैरे तारेच्या, त्या घासण्या वापरायच्या नाहीये. वॉश विथ हॉट अँड सोपी वॉटर, म्हणजे गरम जे निरमाचं पाणी असतं त्यानेच फक्त हे साफ करायचंय. रिन्स विथ हॉट वॉटर, म्हणजे साफ करताना गरमच पाण्याचा वापर करायचा आहे. दिस विल ऑल्सो अवॉइड इट फ्रॉम एनी ऑर्डर, म्हणजे जो काही खराब वास येतो द्रव पदार्थ ठेवल्यानंतर एखाद्या भांड्याचा ते अवॉइड करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे
स्टोअर बॉटल विथ सफिशियंट एअरिंग, म्हणजे जेव्हा केव्हा आपला याचा वापर झालेला असेल आणि ठेवून द्यायचा असेल तर ते असं बंद करून नाही ठेवायचे, त्याच्यामध्ये अशी हवा गेली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचे. म्हणजे हे झाकण आणि हे वेगवेगळे ठेवायचे, आतमध्ये याच्यामध्ये हवा राहिली पाहिजे. कारण असं होतं ज्यावेळेस आपण हे गरम गोष्टींसाठी वापरतो आणि नंतर ठेवून देतो, ते जी बंद कोंडटलेली हवा असते त्याच्यामुळे आतमध्ये परिणाम होण्याचा जास्त शक्यता असते. आणि ज्यावेळेस आपण नेक्स्ट टाइम वापरू त्यावेळेस मग यातनं वास यायला सुरुवात होते. त्यासाठी हे असं ज्यावेळेस आपल्याला वापरायचं नसेल त्यावेळेस सिम्पली असं उपडं करून ठेवायचं, जसं आपण मांडणीला भांडे लावून ठेवतो तसे असं हे फ्लास्क ठेवून द्यायचे, फक्त एअर पॅक करून नाही ठेवायचे. त्याच्यानंतर नाही, डू नॉट पुट इन डिशवॉशर फॉर क्लिनिंग. ज्यावेळेस तुम्ही हाताने साफ करशाल त्यावेळेस ओके, परंतु ज्यावेळेस तुम्हाला भांडी घासण्यासाठी डिशवॉशरचा उपयोग करायचा आहे, पण हे डिशवॉशर फ्रेंडली नाहीये, कारण तशी सिस्टीम नाहीये का हे त्याच्यामध्ये साफ होईल. त्यामुळे तुम्ही फक्त हे हाताने साफ करू शकता. त्यामुळे डिशवॉशरमध्ये हे साफ करायला ठेवायचं नाहीये. आता कॉशन पाहूया की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत. डू नॉट यूज युअर इन्सुलेटेड फ्लास्क इन अ मायक्रोवेव्ह ओव्हन. म्हणजे आपण ज्यावेळेस काही गरम वगैरे करायचा असतो, काही प्लॅस्टिक कंटेनर असे पण असतात की जे आपण डायरेक्टली ओव्हन मध्ये ठेवून गरम करू शकतो, परंतु हे त्याच्यामध्ये ओव्हन मध्ये ठेवण्याचा जोगत नाहीये. त्यामुळं त्यांनी सांगितलं की हे मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये ठेवायचं नाहीये. किंवा जर तुम्हाला यातलं काही गरम करायचं असेल दुसऱ्या एखाद्या भांड्यात काढून घ्या, त्यात गरम करा आणि परत यात भरून ठेवा, पण हे डायरेक्टली त्याच्यावर ठेवायचं नाही. त्याच्यापुढे त्यांनी सांगितलेलं आहे की गॅस स्टोव्हवरती, म्हणजे आपले जे गॅस बर्नर वगैरे असतात त्याच्यावरती पण ठेवायचं नाहीये, कारण हे पूर्ण प्लॅस्टिक आहे खालनं आणि हे प्लॅस्टिक जाळण्याची किंवा डॅमेज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डायरेक्ट हिटशी याचा कॉन्टॅक्ट आला नाही पाहिजे. जर तुम्हाला आतमध्ये काही एखादी गोष्ट चहा, कॉफी, दूध ठेवायचं असेल तर दुसऱ्या एखाद्या भांड्यात गरम करा आणि मग यात भरून ठेवा, पण डायरेक्टली हे भांडं ठेवू नका गॅसवर किंवा ओव्हनमध्ये. त्याच्यानंतर दिलेले डू नॉट कीप इट ऑर नियर अ फायर. म्हणजे पुन्हा तेच सांगितलं की अग्नीपासून, म्हणजे एखादी दिवा पेटलेला असेल किंवा एखादी मेणबत्ती असेल तर किंवा एखाद्या ठिकाणी काही पेटलेलं असेल तर डायरेक्ट हिटशी त्याचा कॉन्टॅक्ट आला नाही पाहिजे. त्यांनी सांगितलेलं आहे इट मे बी डॅमेज द प्रोडक्ट, म्हणजे हे प्रोडक्टला डॅमेज करू शकतं. डू नॉट अलो चिल्ड्रन टू यूज दिस. लहान मुलांना सांगितलंय, मुलांपासून हे लांब ठेवायला सांगितलंय, कारण ह्याच्यामध्ये आपण स्टोअर करताना गरम वस्तू स्टोअर करणार आहे. त्यामुळे जर गरम वस्तू अचानक जर लहान मुलांच्या हाती पडली तर ते भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे की तुम्ही हे मुलांच्या हातात देऊ नका म्हणून. त्याच्यानंतर हे 4 कलर्स दिलेले आहेत. 4 कलरमध्ये हे फ्लास्क आहेत, हे अवेलेबल आहे. हा आहे आकाशी कलर, त्याच्यानंतर हा आहे लाल कलर, हा आहे पिवळा कलर आणि हा आहे जांभळा कलर. आणि त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहे इको फ्रेंडली आणि CFC फ्री. CFC म्हणजे हे जे पिक्चर दिलंय याच्यात दिलंय CFC फ्री, इको फ्रेंडली अँड CFC फ्री म्हणजे क्लोरोफ्लोरो कार्बन फ्री. कारण माहिती प्लास्टिक मटेरियल बनवताना मोस्ट ऑफ कार्बन कंपाऊंडचा संबंध येतो आणि त्याच्यात जर क्लोरोफ्लोरो कार्बन असेल तर ते पुन्हा आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की CFC फ्री आहे हे मटेरियल. त्याच्यानंतर इथे एक असं घड्याळाचं पिक्चर दिलेलं आहे आणि इथे एक 12 वरती एक रंग दाखवलाय लाल कलर आणि इथे एक 7 वरती रंग दाखवलाय पिवळा कलर. तर याचा अर्थ असा होतो की हे जे मॅक्सिमम टेम्परेचर आहे, ज्यावेळेस आपण कुठली पण वस्तू गरम करणार आहोत, आपल्याला माहिती आहे 100 डिग्री सेल्सिअसला तर पाणी उकळतं. समजा जर आपण इथे जर हे ठेवलं, आता जर 12 वाजता जर एखादी वस्तू या फ्लास्क मध्ये भरून ठेवली तर ती 7 तासापर्यंत गरम राहणार आहे, परंतु त्याचं जे टेम्परेचर आहे ते हळूहळू कमी होणार आहे. म्हणजे जे पहिल्या तासात होतं ते शेवटच्या तासापर्यंत राहणार नाही. त्यामुळे त्यांनी हे पिक्चरच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. आणि ही जी स्लाइटली डिफरंट कलरचे ज्या शेड दाखवल्यात, मग जी ऑरेंज आहे ती इन बिटवीन आहे, की येलो आणि रेडच्या मध्ये ऑरेंज, म्हणजे हे जे टेम्परेचर आहे ते जसं तास वाढत जातील तसं कमी होत जाणार आहे. म्हणजे हे व्यस्त प्रमाणामध्ये. आता हे जे कलर आहेत त्याच्या खाली परत हे 4 चौकोनांमध्ये चित्र दाखवलेत. तर आता हे एक चित्र पाहूया. खूपदा असं होतं की लोक वाचण्यामध्ये वेळ वाया घालवत नाहीत, तर पिक्चर मध्ये काय तेच पाहतात आणि त्याच्यावरनं एक अंदाज बांधतात की काय असेल याचा अर्थ.
तर इथं पहिल्यांदा एक गॅस बर्नर दिलेला आहे किंवा एखादी फ्लेम आहे जर तर तिचं पिक्चर दिलेलं आहे, त्याच्यावर क्रॉस साईन दिलंय. याचा अर्थ असा होतो की हे जे फ्लास्क आहेत ते तुम्ही डिरेक्टली कुठल्याही फ्लेमवर वापरू नाही शकत. त्याच्यानंतर हे सेकंड पिक्चर दिलंय मायक्रोवेव्ह ओव्हनचा. त्याचा पण अर्थ असा होतो की हे जे फ्लास्क आहेत ते तुम्ही डिरेक्टली गरम करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवू शकत नाही. कुठली तरी गरम वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता, स्टोअर करू शकता, परंतु डायरेक्टली गरम करण्यासाठी या फ्लास्कचा उपयोग करायचा नाही. त्याच्यानंतर डिश वॉशर दिलाय आणि त्याच्यावर पण क्रॉस मार्क दिलाय. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला हे साफ करायचं असेल तर ते मॅन्युअली साफ करावं लागेल, म्हणजे हाताने साफ करावं लागेल. ते डिश वॉशरमध्ये साफ नाही करता येणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक ब्रश आणि हाताचं चित्र दिलेलं आहे, म्हणजे हाताने साफ करायचंय पण ते ब्रश सारख्या धारदार अशा गोष्टींनी साफ नाही करायचंय, घासण्या वगैरे. तर स्पॉन्ज असतो जो एकदम आपला स्मूथ स्पॉन्ज असतो त्याने साफ करायचंय. त्याच्यानंतर त्यांनी हे 6 एरो दाखवलेत एका पॉइंटकडे. ते अट्रॅक्ट होत आहेत. मला या पिक्चरचं मिनिंग कळालेलं नाहीये किंवा याचा अर्थ माहित नाहीये. जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की या जो साईन दिलाय याचा काय अर्थ होतो, कुठल्या पण एखाद्या याच्यावरती छापलेला असेल तर. कारण मी हे साईन पहिल्यांदाच पाहिलंय. आणि नेक्स्ट आहे रिसायकलिंगचं. जे मटेरियल आहे ते रिसायकलेबल असेल तर हे असं एरोचं दाखवतात की 3 एरो की एक रिसायकलिंग प्रोसेस होत असते की एका याच्यामध्ये. तर हे त्याच्यानंतर जे हॉट कोल्ड सांगितले एक 2 in 1 यूज आहे ते स्ट्रॉंग अँड सेफ, म्हणजे वापरण्यासाठी सेफ पण आहे आणि स्ट्रॉंग पण आहे, इको फ्रेंडली, बीपीए फ्री. हे सेम फीचर जे वर लिहून दिलेले आहेत ते त्यांनी इथं पिक्चरच्या फॉर्म मध्ये दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर इकडच्या साईडनं पाहूया. काही नाही, सिंपल एक आकाशी कलरचं फ्लास्क दाखवले आणि इथं फक्त 1200 लिहिले, म्हणजे 1200 ml ची कॅपॅसिटी आहे आणि इन्सुलेटेड फ्लास्क विथ स्टेनलेस स्टील इनर एवढंच लिहिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर टॉपला पण काहीच नाही, फक्त एक जांभळ्या कलर, म्हणजे प्रत्येक पिक्चर मध्ये वेगवेगळा कलर त्यांनी शो केलेला आहे की नक्की कसे दिसतात ते फ्लास्क याच्यामध्ये पिक्चरच्या फॉर्म मध्ये. तुम्हाला कुठला घ्यायचा तुमच्या चॉईस नुसार कलर तुम्ही चॉईस करू शकता. त्याच्यानंतर नाही हा येलो कलरचा आणि हा जो मेन आहे हा रेड कलरचा. तर आपण घेताना हा जो आहे झाकणावरती हा पर्पल कलरचा इथे पाहू शकता. हा जो आपण पिक्चर मध्ये पाहिला होता सेम तसाच आहे आपला, जो रिअल मध्ये येतो तसाच फ्लास्क आहे. आणि हा तुम्हाला तर मी आधीच सांगितलेलं आहे ह्याची MRP आहे 340 रुपये मॅक्सिमम रिटेल प्राइस, परंतु आपण जे शॉप मधनं घेतलाय तो त्यांनी आपल्याला 200 रुपयांना दिलाय. इथे कंपनीचे डिटेल्स दिलेले आहेत की त्यांचा ऍड्रेस वगैरे आणि मेड इन इंडिया, म्हणजे इंडियाचं मॅन्युफॅक्चर प्रोडक्शन आहे किंवा ही कंपनी आहे ती इंडियामध्ये एवढंच. आणि मॅन्युफॅक्चरिंग डेटचा एक टेबल दिलेला आहे, पण यांनी कुठेच असं टिक मार्क केलेलं नाही की 2021 मध्ये एक मॅन्युफॅक्चर झाले का 22 मध्ये किंवा कुठल्या मंथ मध्ये. तर ते त्यांचं राहिलं असेल करायचं, पण आपल्याला काहीच हरकत नाही. आपल्याला हे जे फ्लास्क आहे जे आपण पाहिलं होतं ते आपल्याला आवडलेलं आहे. आता आपण याचा यूज करून पाहूया.